नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मोठ्या संख्येने लोकांनी CNG वाहनाकडे आपला मोर्चा वळवला आहे। परंतु आता CNGचे दर देखील कडाडले आहेत। परिणामी लोकांनी हायड्रोजन इंधनाकडे वळायला सुरुवात केली आहे। भविष्यामध्ये हायड्रोजनवरती गाडी चालवणं CNG पेक्षा स्वस्त असेल का आणि हे साध्य करण्यासाठी जुन्या वाहनामध्ये एखादं किट बसवता येईल का, असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जगभरातील अनेक प्रमुख वाहन कंपन्या आता हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान वेगाने विकसित करतायत। याला भविष्यातील स्वच्छ आणि प्रगत इंधन मानले जाते। भारतात देखील या तंत्रज्ञानावरील चाचणी आणि संशोधन विस्तारते। हे तंत्रज्ञान अजून सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी वाहन उद्योग यामध्ये सातत्याने बदल करतोय। हायड्रोजन इंधन सिस्टम हे पेट्रोल आणि CNG तंत्रज्ञानापेक्षा वेगळं आहे। यामध्ये वीज निर्माण करण्यासाठी हायड्रोजन वायूचा वापर केला जातो, जी वीज वाहनाला ऊर्जा पुरवते। या प्रक्रियेमुळे खूपच कमी प्रदूषण होतं आणि वाहनातून फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते आणि म्हणूनच पर्यावरणीय दृष्टिकोनातून हा तसा अधिक चांगला पर्याय मानला जातो। तज्ज्ञांच्या मते सध्याच्या पेट्रोल किंवा CNG वाहनांमध्ये हायड्रोजन इंधनाचा थेट वापर करणं सोपं नाही। यासाठी एका स्वतंत्र फ्युएल सेल प्रणालीची आणि उच्च दाबाच्या हायड्रोजन टाकीची आवश्यकता असते। याचा अर्थ केवळ एका सामान्य CNG किटसारखं छोटं रूपांतरण किट बसवून काम होणार नाही। अनेक वाहन कंपन्या हायड्रोजन आधारित इंजिन आणि इंधन सेल वेगाने विकसित करत आहेत। भविष्यामध्ये हायड्रोजन रूपांतरण तंत्रज्ञान किंवा विशेष किट्स देखील उपलब्ध होऊ शकतात, कारण हे तंत्रज्ञान सध्या खूप महाग आहे। हायड्रोजन इंधनाबाबतचा एक मोठा प्रश्न त्याच्या किमतीचा आहे। सध्या हायड्रोजनचं उत्पादन करणं आणि ते सुरक्षितपणे साठवणं खूप महाग मानलं जातं। यामुळेच ते अद्याप CNGला एक स्वस्त पर्याय बनलेलं आहे। तज्ज्ञांच्या मते जसजसं तंत्रज्ञान सुधारेल आणि हायड्रोजनचं उत्पादन अधिक व्यापक होईल, तसतशी त्याची किंमत कमी होऊ शकते। त्याचा वापर ट्रक, बसेस आणि लांब पल्ल्याच्या व्यावसायिक वाहनांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। भारत सरकार हरित हायड्रोजन अभियानावर देखील काम करते। भविष्यामध्ये हायड्रोजन इंधन सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देणं हे सरकारचं उद्दिष्ट राहील। हे साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावरती सातत्यानं काम केलं जात आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने CNG पेक्षा हायड्रोजन गाडी चालवणं किती स्वस्त पडेल हे आपण जाणून घेतलं आणि तुमची जुनी गाडी हायड्रोजनवरती चालू शकते का, तर त्याचं उत्तर सध्या तरी नाही असं आहे। परंतु भविष्यामध्ये जर तसं तंत्रज्ञान निर्माण झालं तर मग मात्र ते शक्य आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।